जणांकडे मी, माझी पत्नी आम्ही इन्कम टॅक्स भरतो, त्यामुळे त्याच्या बाबतीतल्या सगळे रेकॉर्ड माझ्याकडे आहे। कसल्याही कुठल्याही चौकशीला मी सामोरं जायला तयार आहे। विकास कामांवर बोलायचा मुद्दा उद्धव ठाकरेंकडे नाही। मी मुख्यमंत्री झाल्यावर राज्याला काय विजन देईन, पाटण तालुक्यातल्या पाटण विधानसभा मतदारसंघात तुम्ही प्रचाराला आला होता, पाटण तालुक्यासाठी माझ्या काय योजना आहेत ह्याच्या बाबतीत काय बोलले का? माझ्या पोराचं लग्न काढलं, मला लुटमार म्हणले। ह्याचा अर्थ पक्षाचं धोरण त्यांच्याकडे नाही, मतदारसंघाच्या विकासाचं धोरण त्यांच्याकडे नाही, राज्य सरकार ताब्यात समजा आलं त्यांचं जे दिवा स्वप्न आहे त्याप्रमाणे तर मी काय करेन हे सुद्धा ते काय बोलत नाहीत। त्यामुळे आता ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि अतिप्रचंड जनसमुदाय जो त्यांच्या समोर आजच्या सभेला होता तो बघून कदाचित ते अशा पद्धतीने वैयक्तिक पातळीवर बोलले असतील। त्यांनी दुसरा एक मुद्दा मांडला की आत्ताच्या जाहिरातीत बाळासाहेब ठाकरे यांचं वाक्य टाकले की माझा शिवसेनेचं कधी काँग्रेस होऊ देणार नाही, आणि तुम्ही म्हणताय की पक्ष का सोडला तर तुम्ही काँग्रेस बरोबर गेला म्हणून, मात्र तुमचे आजोबा काँग्रेसमधून मंत्री होते। माझ्या आजोबांचं राजकीय जीवन याच्यावर भाष्य करण्या इतपत मोठे उद्धव ठाकरे साहेब आहेत असं मला तरी वाटत नाही। माझ्या आजोबांचे आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे काय संबंध होते हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दौलतनगरच्या व्यासपीठावरनं या ठिकाणी जाहीरपणाने सांगितलेलं आहे। जरूर लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई साहेब हे काँग्रेसमधनं मंत्री झाले होते हे सत्य आहे, परंतु तदनंतरच्या काळात काँग्रेसकडनं आमच्या पक्षावर, आमच्या गटावरती, आमच्या परिवारावरती जो राजकीय अन्याय झाला त्या राजकीय अन्यायापोटी आम्हाला पक्षाच्या व्यतिरिक्त वेगळी भूमिका घ्यावी लागली। त्यामुळे त्या राजकीय परिस्थितीनुसार आम्ही शिवसेनेमध्ये माननीय वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मला शिवसेनेमध्ये घेतलं। स्वर्गीय मनोहर जोशी सर हे त्याचे साक्षीदार होते। त्यामुळे आता ज्या गोष्टींमध्ये त्या काळामध्ये मनोहर जोशी सरांनी, वंदनीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी बाळासाहेब देसाईंचा नातू हा पोलादी पुरुषाचा नातू हा शिवसेनेमध्ये पाहिजे अशा पद्धतीचं गौरव उद्गार काढून मला सन्मानाने शिवसेनेत घेतलं होतं, आणि आम्ही आजही त्याच शिवसेनेमध्ये आणि त्याच धनुष्यबाणाच्या चिन्हावरती लढतोय। आम्ही शिवसेनेचे विचार, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे हिंदुत्वाचे विचार कधीही सोडले नाहीत आणि सोडणारही नाही। तुम्ही होम मिनिस्टर होता, तुम्हाला ते पद दिलेलं होतं महाविकास आघाडी, मात्र त्याचा तुम्ही दुरुपयोग गद्दारांना ढोकळा खाण्यासाठी गुजरातला नेण्यासाठी केला। काय पुरावा त्यांच्याकडे या बाबतीतला आहे? खुलेआम आम्ही गेलो ना, आम्ही काय अशा पद्धतीने लपून छपून नाही गेलो, आम्ही खुलेआम गेलो। जे मतदान होतं विधान परिषदेचं ते मतदान करून आम्ही गेलो, आणि मग मी जर माझ्या गृहराज्यमंत्री पदाचा दुरुपयोग केला असं माननीय उद्धव ठाकरे साहेबांना म्हणायचं असेल तर तुम्ही मुख्यमंत्री होता। गृह विभागाच्या राज्यमंत्र्यापेक्षा इंटेलिजन्स माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे खूप स्ट्रॉंग असतं। त्यामुळे मग हे तुमचं फेल्युअर नाही का मुख्यमंत्री म्हणून? तुम्हाला नाही कळालं का की आपले 40 आमदार आपल्यापासून बाजूला गेलेत? राज्यमंत्री गृह याच्यापेक्षा मुख्यमंत्र्यांचं